जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावनेने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आज पहिल्यांदाच आले आहेत असे कोण कोण आहेत नवीन लोक? अरे वा, खूप छान. सगळे जे टी व्हीवर सत्संग पाहतात असे खूप सगळे लोक बघतात ना. टी व्हीवरूनही खूप सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. मग सत्संगाचा प्रोग्राम ऐकत असाल तर मुख्य गोष्ट तर हीच जाणून घ्यायची की या संसारात राहत असतानाही कित्येक प्रकारची दुःख वाट्यास येतात. कोणी अपमान करतो, कोणी नुकसान करतं, कधी अपयश येतं. अहो, नवरा बायकोतही भांडणं होतात बघा. या संसारात आपण आपल्या कष्टाने सगळं कमावतो. आपल्या पत्नीबरोबर राहतो, पतीबरोबर राहतो, खाणं पिणं कधी चोरी करत नाही, तर मग दुःख काय येतं आपल्या वाट्याला? कोणती अशी गोष्ट आहे की जी संसारात आपल्याला प्रत्येक वळणावर दुःखच दुःख देत राहते? बघा, कोणतीही व्यक्ती, कोणतेही संयोग खरं तर दुःख देण्यासाठी येतच नाहीत. आपली अज्ञानता ते सर्वात मोठं दुःखाचं कारण आहे. एखाद्या बिझनेसमध्येही आपण चार्टर्ड अकाउंटंट ठेवतो की चल आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला, लॉस झाला, तो सांगेल. काहीतरी गडबड होते आणि अरे 20 लाखांचं नुकसान झालं आहे, 2 लाखांचं नुकसान झालं आहे. नाही नाही साहेब, ही एंट्री इकडची तिकडे झाली, हा लाखाचा प्रॉफिट आहे, 2 लाख नुकसान नाही आहे. म्हणजे ती एंट्री ती चूक होते, म्हणून चार्टर्ड अकाउंटंटची गरज पडते. तसंच या संसारातील दुःखांपासून मुक्ती मिळवण्याची समज आपल्याला कोण कोण देईल सांगा? ज्ञान देईल, गुरु आपण करतो, पण गुरुही तमाम दुःखांपासून मुक्ती नाही देऊ शकत. हां, तसं आश्वासन मिळतं की चला तुम्ही जप एवढा करा शांती लाभेल, एवढे उपास करू शांती लाभेल, तपश्चर्या करू, पण तरीही आपल्याला अस्वस्थपणा आपला बंद होत नाही. आणि आपण कोण आहोत ह्या अज्ञानतेमुळे सगळ्या प्रकारची दुःख संसारात भोगण्यासाठी यावंच लागतं बघा. मी स्वयं कोण आहे तेच ज्ञान दादाजी स्वतःसुद्धा कित्येक अवतारांपासून शोधत आलेत. या संसारात दुःख माणसाला का होत असतं, कसं ह्या दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे. शिवाय हे उत्तरही मिळालं की स्वतः कोण आहोत ती ओळखही असायला हवी. हे करणारा कोण आहे, करवून घेणारा कोण आहे, सच्चे भगवान कुठे आहेत, काय आहेत, काय करतायत, हे करणारा कोण आहे, असं पूर्ण ज्ञान जाणून घेतलं तर संसारात राहूनही तमाम दुःखांपासून मुक्ती मिळू शकते. ना बायको नडेल, ना नवरा नडेल, ना मुलं, ना आईवडील, ना बिझनेस, ना नोकरी. या प्रॉब्लेम करणाऱ्या गोष्टी नव्हेत. प्रॉब्लेम तर आपली अज्ञानता आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करायचं आहे की मी स्वयं कोण आहे. दादाजींनी स्वतःला बघा 1958मध्ये त्यांना हे ज्ञान झालं की सच्चा करता कोण, स्वतः कोण आहे. आणि त्या ज्ञानानंतर निरंतर समाधी. आधी व्याधी उपाधी संसार आहे म्हटल्यावर ते तर संकट येणारच, पण आतून एक एक क्षणही समाधी ढळत नाही. दुःखांपासून मुक्ती निरंतर राहू शकते. आणि तेच ज्ञान त्यांना स्वतःला झालं. हजारो लोकांना ते ज्ञान देऊ शकले आणि अनेक लोकांचं ज्ञानाच्या समजुतीच्या आधारे जीवन चालू असल्याने मग त्यांना दुःखापासून मुक्तीचा अनुभव यायला लागला. तेच प्राप्त करून घ्यायचं आहे. हे जे गुरु शिकवतात ना त्याला धर्म म्हणतात. बघा, वाईट सोडा, चांगलं धरा. अनिती, भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार, अप्रामाणिकपणा सगळं सोडवलं जातं. दान, सेवा, भक्ती, नीती, प्रामाणिकपणा, चांगलं वागणं, हे सगळं करावं लागतं. पण तरी खूप लोकांची इच्छा असते की मला चुकीचं वागायचं नाही आहे, चांगलंच वागायचं आहे, पण तरी वाईट वागावं लागतं संयोगाच्या दबावामुळे किंवा स्वतःच्या प्रवृत्तीमुळेही. चुकीचं वागल्याशिवाय राहतच नाहीत. आता गुरु
आता गुरु महाराजांनी एवढं शिकवलंय तरी कुठे सुधारणा कशी करायची ते शिल्लक राहतच. आता हे अकर्म विज्ञान आहे, त्यात वाईट सोडायचंही नाही, चांगलं आचरणात आणायचंही नाही आहे. स्वतः कोण आहोत त्याची ओळख करून घ्यायची. स्वयं आत्मा आहे, अविनाशी आत्मा. आणि पाप आणि पुण्य, चांगलं आणि वाईट, पूर्ण द्वंद्वांपासून मुक्त असं स्वतःचं आत्मस्वरूप आहे. आणि ती ओळख एकदा का झाली की संसारात राहूनही आधी व्याधी उपाधीतून दुःखांपासून मुक्ती मिळून आरामात आपण राहू, सहजासहजी राहू शकू. साऱ्या संत महंतांनी ह्याचाच शोध घेतला शेवटपर्यंत आणि सांगितलं आत्म्याला जाणा. आणि ज्यांना आपण कृष्ण भगवान म्हणतो, महावीर भगवान, शिवशंकर, त्या सगळ्यांना ह्याचीच प्राप्ती झाली होती की आत्मस्वरूप ओळख संसारातली आयुष्य कर्म समता भावनेने पूर्ण केली. महावीर भगवान रामचंद्रजींना मोक्षगती मिळाली. म्हणून तोच मार्ग दादा भगवानांनी दाखवलाय. या संसारात राहूनही नवरा बायको आहे, आई वडील आहेत, मुलं आहेत, सासू सासरे आहेत, किंवा नोकरी धंदा कर्म ते करत असतानाही अकर्मदशा या आध्यात्मिक विज्ञानामुळे प्राप्त होते. आणि ती आत्मदशा प्राप्त झाली तरी संसारात जी काही असतील आपली आयुष्य कर्म, ती बघा, ती समता भावनेने पूर्ण करायची आहेत आणि नवी कर्म बांधली जाऊ नयेत अशी जागृती प्राप्त करायची. हां, आणि एकदा का जागृती सुरू झाली ना की बघा, ज्ञान आपल्याला इथेच मिळतं की मी स्वतः कोण आहे, कर्ता कोण आहे, कर्मांपासून मुक्ती कशी मिळवायची. आणि जर आपण त्या ज्ञानात राहिलो तर या जीवनातले सारे हळूहळू सगळे राग द्वेष मोह जे व्यवहार आहेत ते हळूहळू पूर्ण होत जातील. आतून आनंद समाधी राहील. आणि दादा भगवान ज्यांना म्हणतात ना, ते स्वतःच म्हणायचे की मी भगवान नाही, हे तर एम पटेल आहेत जे दिसत आहेत, टोपी कोट बूट घातलेले दिसतात, ते एम पटेल. आणि आतला आत्मा जो प्रकट झाला आहे ते दादा भगवान आहेत. ते स्वतःविषयी म्हणायचे की मी तर ज्ञानी पुरुष आहे, मी शोध घेतोय भगवान कुठे आहेत, भगवानांचं सच्च स्वरूप काय आहे, भगवानांचा साक्षात्कार कसा काय होऊ शकेल. आणि माझ्या अंतरंगात भगवानांचा साक्षात्कार मला झाला आहे. आणि ते दादा भगवान म्हणजे मूळ पुरुष, पुरुषोत्तम पुरुष, अंतरंगातील आत्मा. आणि साऱ्या जीवांच्या अंतरंगात तोच भगवान आहे, फक्त आवरणांमुळे झाकला गेला आहे. आवरणं तुटतील, मग तो आत्मा तोच परमात्मा आपल्या अंतरंगात तो आहेच आहे, त्याला ओळखायचं आहे, त्याचाच साक्षात्कार करून घ्यायचा आहे. आणि एकदा का साक्षात्कार झाला की मग हा देह सुटला तरी तो जाणार नाही आणि संपूर्ण केवल ज्ञानापर्यंत तो राहीलच. तेच आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे की कसा आत्मसाक्षात्कार प्राप्त करूया, तमाम कर्मांपासून मुक्ती मिळवूया. हा प्रश्नोत्तरी सत्संग आहे. आपल्याला आयुष्यात जे काही त्रास होतात, कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात, त्याचं सॉल्युशन, चिंता दुःख ताणतणाव निघून जातील, उपाय सापडले तर मग आपल्याला काही धार्मिक गोष्टीसुद्धा मिळतील. दुःखात चिंतेत राहून आपण धार्मिक गोष्टीत प्रगती करू. म्हणून हे दादाजींचं विज्ञान असं आहे की ज्यातून आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आपल्याला, त्यामुळे आपण पुढची प्रगती करू शकतो. थोडे आता काही प्रश्न घेणार आहोत. जय सच्चिदानंद. बोला. मी ज्ञान घेतलंय दिल्लीमध्ये 3 वर्षांपूर्वी. हो. खूप यश मला मिळालं. कोणतंही काम जेव्हा आपण करतो तेव्हा अडथळे येतात, शत्रू आपल्या मागे का लागतात? तोच पूर्वकर्माचा हिशोब आलाय. कारण अज्ञानतेमध्ये किती चांगली वाईट कर्म बांधली असतात. चांगलं दुसऱ्याला सुख दिलं तर चांगली कर्म बांधल्यामुळे पुण्य लाभतं. कुणाला दुःख पोचवलं त्याचं पापकर्म बनतं आणि दुसऱ्या जन्मात त्या पापाचं फळ येतं. त्यामुळे आपल्याच इच्छेनुसार मग उलट घडतच राहतं आणि पुण्याचं फळही आपल्या इच्छेनुसारच होतं. तसंच या पुण्याचं आणि पापाचं फळ आता आलं आहे. आता समता भावनेनं पूर्ण करत जायचं आहे. कोणालाही दोषी नाही बघायचं कोणत्या निमित्ताने, पण तो समता भावनेने व्यवहार पूर्ण करायचा आहे. अशोक कुमार यादव. जय सच्चिदानंद. बोला.
सर मी टीव्हीवर जवळजवळ 2 वर्षांपासून बघतोय. हं. तेव्हा माझ्या मनात खूप इच्छा निर्माण व्हायची की कधी चुकून एकदा दादाभाईंचं सत्संग बनारसमध्ये झालं असतं तर किती छान झालं असतं. तर मी जेव्हा पुन्हा टीव्हीवर बघितलं तुम्हाला, तेव्हा मी खूप खुश झालो. त्यानंतर मी त्वरित आज इकडे आलोय. हं. छान आहे. आणि माझा प्रश्न असा आहे, मोहमायेतून सुटण्यासाठी भोगक्रिया आणि योगक्रिया विधीपासून कशी सुटका होऊ शकते? नाही त्या आत्मयोगातून सुटाल तुम्ही बघा. बाकी दुसरी कोणतीही क्रिया मदत नाही करणार. फार तर वाईटातून चांगल्याकडे घेऊन जातील. म्हणजे अनिती सोडून दिली, नीतीमध्ये आलात, पण त्याही नीतीचं पुण्य मिळेल आणि पुण्यातून पुन्हा संसारात भोगण्यासाठी यावंच लागेल. हं, पापही लागलं नाही, पुण्यही न लागलं तरच मोक्ष होईल. बरं आणि मोहमायेतून कायमची सुटका होण्यासाठी आत्मज्ञानीचीच गरज आहे. बरं आत्मज्ञान झालं मग माया संपेल, मोह तुटतील. नंतर मग भोग क्रिया तर पूर्वकर्माचं फळस्वरूप आहे, त्याचा हिशोब पूर्ण करायला हवा. याचा अर्थ फळ भोगावंच लागेल. भोगावंच लागेल. त्याचा जो हिशोब आहे तो पूर्ण करावा लागेल. बरं. सर एक भजन आणि साधन म्हणजे काय? त्याचं काय म्हणतात ना, आधी भोजन करा, नंतर भजन करा, हां. खा प्या मजा करा, नंतर भगवंताचं नाव घ्या. आणि साधन? आणि साधन म्हणजे काय, तर 2 प्रकारची साधनं आहेत. एक साधन म्हणजे वाईटातून चांगल्यात यायचं ते साधन. म्हणजे बघा, गुरु महाराज आहेत, सत्संग आहे, प्रवचन आहे, भक्ती आहे, ज्यामुळे वाईटातून चांगल्याकडे जाल तुम्ही. बरं. आणि सत्साधन म्हणजे आत्मज्ञानी पुरुष जे आत्म्याचा साक्षात्कार घडवतात त्यांना सतसाधन म्हणतात. होय. आणि त्यामुळे होतं असं की त्यानंतर अज्ञान, माया किंवा मोह सगळं समाप्त होतं, होय. आत्मसाक्षात्कार मिळू शकतो. तर होय. तोच हवा आहे आपल्याला. होय. बाकी ही साधनं संसारात वाईटातून त्याला शुभसंग म्हटलं जातं. वाईटातून चांगल्याकडे येणं. होय. आणि काही लोक पत्ते रमी खेळतात ना, हां. पीत बसतात, त्या लोकांचा ग्रुप वेगळा असतो. बरं. ते कुसंगतीचं साधन आहे. हां. त्यातून अधोगतीला जाईल माणूस बरं. आणि सत्संगी ऊर्ध्वगतीला जाईल आणि आत्मज्ञानीच्या सहवासात येईल, तेव्हा त्याला मोक्षगती मिळेल. बरं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जगदंबिका प्रसाद पांडे. जीवात्मा म्हणजे काय? कुठे जातो तो मेल्यानंतर? नंतर त्याची कोणती दशा असते त्याविषयी आपण जरा आम्हाला सांगावं. हां, हे बघा, काय नाव आहे तुमचं? जगदंबिका प्रसाद. होय. आता बघा, जगदंबिका प्रसाद आहे अशी ही जी मान्यता, तोवर आपली अज्ञानता आहे. मी कोण आहे ते ओळखत नाही. जे नाव दिलं त्यालाच मी आहे मानता. आणि ते नाव देहाला दिलं गेलं आहे. आता देह विनाशी, नावही विनाशी, आणि विनाशीला मी आहे मानून बसलात, तोपर्यंत जीवात्मदशा म्हटली जाईल. संसारात माझा पती, माझा पुत्र, माझा नवरा, माझे वडील, माझी बायको, तीच मान्यता असते. मी पती आहे, माझे आई वडील आहेत, माझे सासू सासरे, तसे मानणाऱ्या साऱ्यांची जीवनदशा आहे. बरं. जेव्हा स्वतःलाच कळत नाही की मी हे जगदंबिका प्रसाद हे माझं स्वरूप नाही, मी तर आत्मा आहे, शुद्धात्मा आहे, तेव्हापासून अंतरात्मदशा सुरू होते. आणि पुढे जात जात सर्व प्रकारची कर्म समाप्त झाल्यावर परमात्मा दशेपर्यंत पोहोचतो आपण. तोच जीवात्मा आहे. अज्ञान आहे ते त्या आधीपर्यंत, आत्मज्ञान झाल्यावर तोच स्वतः अंतरात्मा होतो आणि पूर्ण दशेत पोचल्यावर तोच स्वतः परमात्मा दशेमध्ये येतो. अमावस्येचा सुद्धा तोच चंद्र आहे, द्वितीयेचा, तृतीयेचाही तोच चंद्र आहे, आणि पूर्ण आवरण तुटली तर पौर्णिमेचा चंद्रही तोच असतो. आणि मेल्यानंतर काय होतं, जेव्हा शेवटचा श्वास चालू असतो ना, तेव्हा आत्मा शरीरातून, कारण शरीर, इलेक्ट्रिकल बॉडी आणि आत्मा, हे तीनही मिळून हे शरीर सोडतात. आणि जिकडे दुसरा जन्म मिळवायचा आहे, कारण शरीर, जे आई वडील मिळणार आहे त्यांच्या गर्भात, आईच्या गर्भात पोचून इकडे देह सोडून देतात. ॲट अ टाइम इथे पोचायचं आहे, तिथे लांब होतो. इथून दिलेला जन्म घ्यायचा असेल तर लांब ताणला जाऊन तो मातेच्या गर्भात पोचतो. नंतर हा देह सुटतो. नव्या गर्भात नवा देह धारण करणं सुरू होतं. यात दुसऱ्या कारण शरीर आहे, त्यातून कार्य शरीरात रूपांतरित होतं. होय. दुसरा प्रश्न होता की स्वर्ग आणि नरक कुठे आहेत?
त्याबद्दल म्हणजे स्वर्ग आणि नरक आहेत ना, इथे बघा मध्य मनुष्य आहे तशा आकाराप्रमाणे पूर्ण ब्रह्मांडाचा आकार आहे. होय. लोक, त्याला मध्यलोक म्हटलं जातं. मनुष्य, जनावर, झाडं सगळं आहे तो मनुष्य, त्या साऱ्याला मध्यलोक म्हणतात. त्याच्याही खाली 7 पाताळ आहेत, तिकडे नरकगती आहे बरं. आणि 6 देवगती आहे वरती वर हं. म्हणजे तिथे देवगती आहेत. मध्यलोक 7वं आणि 7 म्हणजे 14 लोक म्हटले जातात. तर यातल्या मध्यलोकात मनुष्य आहे, देवगती वरती आणि नरकगती खाली आहे वास्तवात आहे. समजते आता तुम्हाला? होय. धन्यवाद गुरुजी. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मी गौरव गुप्ता. माझ्या मनात एक प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा कधी मला कोणतंही काम करायचं असतं तेव्हा मी ते करू शकत नाही. इच्छा तर खूपच असते, पण मग विचार येतो की उद्या करीन, नंतर कधीतरी करीन. असं का वाटतं? माईक हातात घेऊन लगेच इथे प्रश्न विचारलात. योग्य वेळेला. तिथे वेळ नाही लावलात. उद्या विचारीन, परवा विचारीन. होय. तसं तर सिन्सिअर राहिलात. तसं लहान सहान कामातही सिन्सिअर राहा. जे काही आहे आज नाही का म्हणतात ना, उद्या करायचं ते आज करा, आज करायचं ते आत्ता करा. नाहीतरी उद्या करायचंच आहे ना. मग उद्या समजा काही वेगळं काम आलं तर इतर कामं वाढत जातील आणि हे बाकी राहील. मग इतर कामही पूर्ण करताना अडथळे येतील. त्यापेक्षा चांगलं आहे की आळस करायचा नाही. जे काही आहे एक एक संयोगाने पूर्ण करा. संयोग जुळतील ते सिन्सिअरली पूर्ण करा. तुमचा कोणता बिझनेस, मोठा बिझनेस आहे का सांगा? नाही, मी अजूनही शिकतोय. हो, शिकताय अजून. होय. मग अभ्यास तर करावाच लागेल. उद्यावर ढकललात तरी नंतर करावाच लागणार आहे. मग आजच पूर्ण करा. तेवढा अभ्यास आटोक्यात येईल. मग वाटतं की आज अभ्यास करावा, मग उद्या करूया, आज नको. ह्यामुळे जेवणाबाबत असं करायचं ना, आज तर नको, उद्या खाऊया, परवा खाऊया, चला 2-3 सुट्ट्या, शांती. घरातही किचनमध्ये शांती, खाण्यापिण्याचं चावण्याचेही कष्ट नाहीत, संडासला जायची मेहनत नको. असं काही म्हणजे माझ्या आतमध्ये होऊ शकतं का? म्हणजे इच्छा आणि जागृती वाढेल म्हणजे असं नाही नाही, काहीतरी? निश्चय बळ असायला हवं की नाही माझा निश्चय एवढा अभ्यास 1 तासात करणार, 10 मिनिटं रिलॅक्स होणार, पुन्हा दुसरा तास बसणार अभ्यास करायला. म्हणजे असं हळूहळू सिन्सिअर व्हा. त्याचं काय की बुद्धी काय सांगते, आधी ठरवता फक्त 1 तास अभ्यास करायचा आहे. हां, आठवलं, मी जरा फेसबुक बघतो. काय ते स्टेटस काय इतरांचं, जरा असा तो अडथळा येतो. नंतर दुसरं, तिसरं, नाहीतर काय म्हणणार, थोडा वेळ जरा मी टी व्ही बघतो, काय न्यूज आहे ना, नाहीतर म्हणतील चहा पितो थोडासा, नंतर अभ्यास करेन. एक 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 करून बुद्धी विचलित करते बघा. एकही काम होऊ देत नाही. त्यासाठी काय की आधीच विचार करायचा नीट. मला बघा अभ्यास करायचा आहे आणि चहा नाश्ता करायचा ते ठरवा. मग नंतर अभ्यास. पण सिन्सिअरली एका कामाचा निश्चय करा, सिन्सिअरली पूर्ण करा. मग हळूहळू नैसर्गिकपणे बघा कसं होईल की आपली प्रवृत्ती जशी आहे ना, निश्चय केला आहे त्यासाठी अडथळे येणार नाहीत आणि कार्य मग पूर्ण होईल. पण आळस करत राहिलात तर मात्र संयोगही असे होतील की एकही काम होणार नाही आणि डिस्टर्बन्स येत राहतील. म्हणून सिन्सिअरली करा. हे भलेही एखाद वेळेस डिस्टर्बन्स येईल, पण नाही, हे पूर्ण करायचं आहे. आई सांगेल हे कर, ते कर, ते काम पूर्ण करून पुन्हा सिन्सिअरली 1 तास अभ्यास करा. निश्चय, बल आणि सिन्सिअरिटीमुळे आपल्याला यश मिळणारच मिळणार. जय सच्चिदानंद. सत्यनारायणजी, संजय लोहिया बांद्याहून बोलतोय. मी थोडासा यासाठी मी अनेक गोष्टींचा व्यापार करतो आणि मी सर्वांची सेवा करतो. मग जरा माझ्यावर लोक का जळतात? ज्यांची मी सेवा करतो, लहान असो किंवा मोठा असो किंवा मध्यम वयाचा असो, मी सर्वांची सेवा करतो. माझे एका बाजूला मन रमतं दुकानातही आणि दुसऱ्या बाजूला सेवेतही. लोक म्हणतात वेडा आहे. असं का? आपल्या मनाप्रमाणे वागावं का इतरांच्या मनाप्रमाणे? नाही, पण जी जबाबदारी आहे त्यात आधी व्यापार पूर्ण करा. वेळ उरलाच तर सेवा करा. नाही, सेवा तर पूर्ण करतोच. हो, सेवा पूर्ण करताय, पण व्यापारात तुम्ही एकटेच आहात का पार्टनर आहे? नाही, मी एकटाच आहे. हा, म्हणजे जर तुम्ही नसाल तर धंदा नाही ना चालणार. धंदा चालतो 6 वाजल्यानंतर 12 वाजेपर्यंत. 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत तेवढा वेळ कामात असता. येस. आणि 6च्या आधी सेवेसाठी जाता. मग जेवढी सेवा करता येईल. चांगलं आहे. पण सेवा करताना अपेक्षा ठेवत नाही ना, सेवा करता करता. हा, पण सेवा म्हणजे
कोणाची काय सेवा करावी लागते? अशीच जर कोणी विकलांग असेल, लुळापांगळा असेल, आंधळा असेल, चालू शकत नसेल, त्यांच्यासाठी सेवा करण्यात मी कायम पुढे असतो. वा, ते बरोबर आहे. ते करा, हा नक्कीच करा. पण लोक पब्लिक हसतं मला, सगळी लोक म्हणतात हा वेड आहे, असं का? नाही नाही, ते ती स्वतःची समजूत आहे. आपल्या मनाला समाधान मिळतं की नाही सेवा केल्याने, मग ती येस. करायची. आणि आपण हम्म. आपला 6 ते 12 पर्यंत बिझनेसही करायचा. त्यामुळे इन्कमही घेईल, घरच्यांची जबाबदारी, मग कर्तव्य तुम्ही पूर्ण कराल. ठीक आहे, हा, घरच्यांची बरोबर. पण इच्छा आहे, पण जबाबदारीबाबत लोकांची इच्छा नाहीये. म्हणजे वाटतं मग का ते असं करतात? त्यांचा असा विचार आहे की मी दुसरी कोणती तरी नोकरी करावी, मग मला ते आवडत नाही किंवा मग मनाला ते हा, लागतं. तुम्ही ते करत राहा. बरं. मी सुद्धा दादाजींच्या सत्संगात आलो तेव्हा लोक ओरडले, हा बिघडला, अभ्यास करत नाही, हे करत नाही, हे काय वय का धर्माचं करायचं, काही ऐकवायचे मला. म्हणायचे तुझं जेव्हा वय वाढेल तेव्हा जपमाळही हातात पकडायची ताकद नाही बरं. उरत, आजारी पडता सतत, तेव्हा कधी भगवंतांचं नाव घेणार, देवधर्म करणार. मी करायचो, बरोबर आहे, मला काही दुःख नव्हतं. मला समाधान एकच होतं की नाही, मी योग्य वेळी दादाजींचं मला ज्ञान मिळालं, माझं आयुष्य मला ज्ञानाप्रमाणे घालवायचं. हां, शिक्षण, माझा अभ्यास होता, नंतर मी नोकरी केली, नंतर धंदा होता, सगळं पूर्ण केलं, ती जबाबदारी चालूच होती माझी. बरं. शिवाय माझा सत्संग मी नाही सोडला. आपली सेवा करणं तुम्ही सोडू नका. इथे महात्म्यांची सेवा करा, ते खुश होतील. त्या महात्म्यांची सेवा खूपच चांगली होती. हा, आता अपेक्षा राहणारच नाही, रागद्वेष नाही राहणार, आणि प्रेमाने सत्संगही करत राहाल त्याबरोबर. बरं. सत्यनारायण. हा, जय सच्चिदानंद. हरिओम सिंह. बोला. मनात जर का ईर्ष्या आणि द्वेष असेल तर ते मनातून कसे घालून टाकायचे? कोणाकोणाप्रती द्वेष आणि ईर्ष्या वाटते? कोणाबद्दल? कोणाबद्दल म्हणजे काय? म्हणजे प्रार्थना करताना येतो मनात, म्हणजे वाईट विचार येतात तेव्हा? हो, मनात जे विचार येतात वाईट, ते बाजूला ठेवायचे आणि आता भगवानांचं नाव घ्यायचं आहे, आणि एखाद्या व्यक्तीबाबत वाईट विचार येत असतील तर माफी मागायची. हे भगवान, मला कोणत्याही व्यक्तीबाबत भाव बिघडवायचे नाही आहेत, पण बिघडलेत, माफी मागतो. मी चांगल्या प्रकारे पूजा अर्चा करावी, कोणाबद्दल भाव बिघडू नयेत अशी मला शक्ती द्या. बरं. प्रतिक्रमण करून बाजूला ठेवून द्या. आणि आपल्या एका आत्मसाक्षात्काराच्या पुस्तकात लिहिलं आहे की मोक्षाचा अर्थ असाही असतो की सांसारिक दुःखांचा अभाव असणे. पण शरीरासहित हे जे सांसारिक जीवन आहे, तो मानव, तो प्राणी, जीव किंवा कोणीही असला तरी सुख आणि दुःख दोन्हीही होतात. मग मोक्ष कसा मिळणार? हा, हे समजून घ्यायचं आहे की शरीराला सुखदुःख येतात, पण शरीर म्हणजे मी आहे मानताय तोपर्यंत सुखदुःख आपल्याला भोगावं लागेल. आणि शरीर वेगळं आहे, मी वेगळं आहे, असे ज्ञान जर प्राप्त झालं तर शरीराचं सुखदुःख स्वतःला टचच होणार नाही, आणि त्यालाच फर्स्ट स्टेजचा मोक्ष म्हटलं जातं. आणि शारीरिक नाही तर शरीरापेक्षा जास्त अहंकाराचं आहे, मनाचं दुःख आहे. कोणी अपमान केला, कोणी नुकसान केलं, कोणी कधी आक्षेप घेतला तर खूपच दुःख होतं. म्हणून या अहंकारापासून वेगळं राहायचं आहे. असा आत्म्याचा साक्षात्कार जर झाला तर सुख दुःख संसारात राहूनही होणार नाही. बघा आपल्याला. जय सच्चिदानंद. हां, जय सच्चिदानंद.